नमस्कार नागपूरकर लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. जर तुम्ही आज ऑनलाईन जेवण मागवणार असाल किंवा ओला उबरने कुठे प्रवास करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ आधी नक्की बघा. कारण आज दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नागपुरात स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि ओला उबरच्या सेवा पूर्णपणे ठप्प असणार आहेत. भरूनात आपले नागपूरचे डिलिव्हरी बॉईज आणि कॅब ड्रायव्हर्स रस्त्यावर का उतरलेत, काय आहे त्यांच्या मागण्या, चला सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, वाढत्या महागाईच्या विरोधात आज नागपूरसह अनेक ठिकाणी गिग वर्कर्सनी 5 तासांचा संप पुकारला आहे. गिग अँड प्लॅटफॉर्म सर्व्हिस वर्कर्स युनियन तर्फे हा देशव्यापी संप पुकारण्यात आला असून नागपुरात याचा मोठा परिणाम पाहायला मिळतोय. आज म्हणजे शनिवारी दुपारी 12 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्व ऑनलाईन डिलिव्हरी आणि राईड शेअरिंग ॲप्स बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वीकेंडला फूड डिलिव्हरी किंवा कॅब बुक करणाऱ्या नागपूरकरांचे आज प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे. यांच्या संपाचे मुख्य कारण काय आहेत ते बघूया. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर. याच आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अचानक 3 रुपये प्रति लिटरची मोठी वाढ झाली आहे. आधीच महागाई गगनाला भिडलेली असताना या दरवाढीमुळे डिलिव्हरी बॉईज आणि ड्रायव्हर्सचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. नागपूरची भयानक उष्णता पाहता सध्या नागपुरात तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पार गेलाय. अशा अंगाची लाही करणाऱ्या उन्हात हे वर्कर्स दिवसभर रस्त्यावर काम करतात. या गिग वर्कर्सची मुख्य मागणी आहे की त्यांना प्रति किलोमीटर किमान 20 रुपये दर मिळाला पाहिजे. वाढते इंधन आणि 45 अंशाचे ऊन या दुहेरी संकटामुळे सध्या मिळणाऱ्या पैशात घर चालवणे अशक्य झाल्याचे या कामगारांचे म्हणणे आहे. तर मित्रांनो, नागपुरातील या संपावर आणि डिलिव्हरी बॉयच्या मागण्यांवर तुमचे काय मत आहे? पेट्रोलचे दर वाढल्यामुळे त्यांच्या मागण्या रास्त आहेत का? तुम्हाला काय वाटते? खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि नागपूरच्या अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी अगदी सोप्या भाषेत पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा.